अथ श्री साई सच्चरित अध्याय 29. ओवी 109. ऐकून बाबा बदले वचन, सांगे तयास माझे मान. पत्रिका ठेवी गुंडाळून, बैसे जा स्वस्थ मन परीक्षे. नादा कुणाच्या लागू नका, जन्मपत्रिका पाहू नका. सामुद्रिका विश्वासू नका, चालवानिका अभ्यास. म्हणावे मुलास येईल यश, स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस. होऊ नको असा निराश, ठेवी विश्वास मजवरी. असो बाबांची आज्ञा घेऊनी, आई परतली ग्रामा लागुनी. मुलास बाबांचा निरोप कथुनी, उत्साहे जननी आश्वासी. ऐसो तो साई वचनोल्हास, मुलगा बैसला परीक्षेस. उत्तरे ही लेखी प्रश्नास, यथावकाश दिधली. लेखी परीक्षा पूर्ण झाली, उत्तरे हे संपूर्ण लिहिली. परी आत्मविश्वासे घेरली, संशये चळली स्थिरबुद्धी. असता लिहिली सम्यगुणगुत्तरे. उत्तीर्ण व्हावया तितुकी पुरे. परी विद्यार्थी या वाटे ते पुरे, सोडीला धीर तयाने. वस्तुता लेखी परीक्षेत पास, होता तरी त्यास वाटे नापास. तेने होऊन तो उदास, तोंडी परीक्षेस बैसेना. तोंडी परीक्षेचा आरंभ झाला, प्रथम दिवस तैसाच गेला. दुसरे दिवशी एक स्नेही आला, विद्यार्थी देखीला भोजन स्थित. म्हणे ही काय आश्चर्यता, परीक्षकाला तुझी चिंता. म्हणे जा पाहून ये आता, तेंडुलकर नव्हता का काल. लेखी परीक्षेत तो नापास, तया तोंडीचे किमर्थ सायास. म्हणून घरी तो बैसला उदास, स्पष्ट मी तयास सांगितले. तेव्हा परीक्षक वदे तू जाई, असेल तैसा घेऊन येई. लेखी परीक्षेस पास ही देई, आनंददायी खबर त्या. मग तो आनंद काय पुसावा, केला महाराज साईंचा धावा. न घेता एक क्षणाचा विसावा, उल्हासे भावा धावला. असो पुढे झाले गोड, परीक्षेची पुरवली होड. दिदली दृढ निजपदी जोड, साईनी कोड पुरवणी. दळावयाच्या दात्याचा खुंटा, हलवूनी बसविती घट्ट. तैसीच गुरुपद निष्ठेची गोष्ट, हलवून चोखट साई करी. ऐसे न कोणा केव्हाही कथिती, जेने न हालेल चित्तवृत्ती. हे तो बाबांची नित्य प्रचिती, निष्ठा ये रीती दृढ करीती. चालू जाता कथिल्या वाटे, आरंभी गोड वाटे. पुढे ऐसे परिस्थिल सराटे, काटेच काटे चोहीकडे. मग त्या निष्ठेस फुटतील फाटे, सहजी मनी संशय दाटे. किमर्थ साई आड वाटे, आणि हे वाटे मनाला. परी हे ऐसे जेथे वाटे, तेथे श्रद्धा धरा नेटे. कसोटीच ही प्रत्यक्ष संकटे, तेनेच पैठे दृढ श्रद्धा. देऊनिया संकटा तोंड, करिता साई स्मरण अखंड. होती सकळ अपाय दुखंड, शक्ती ही प्रचंड नामाची. हेच या अंतर्याचे प्रयोजन, तेही करी साईच निर्माण. तेव्हाच घडेल साई स्मरण, संकटोपशमन तेव्हाच. असो याच मुलाचे वडील, भक्त बाबांचे अति प्रेमळ. धीर उदार सत्वशील, गात्रे शीतल जाहली. प्रसिद्ध परदेशी व्यापारी, पुढे जयाची मुंबई शहरी. इमाने इतबारे तयांचे पदरी, केली नोकरी तयानी. पुढे होता वृद्धापकाळ, नेत्रास येऊ लागली झाकळ. इंद्रिय निजकारी विकळ, वांछिती निश्चळ आराम. काम कराया उरली न शक्ती, म्हणून सुधरावया प्रकृती. रघुनाथ राव रजा घेती, स्वस्थची विश्रांती भोगिती. पुढे जी रजा संपूर्ण भरली, नाही पूर्ण विश्रांती लाभली. म्हणून मागुती अर्जी लिहिली, रजा अप्रार्थिली अनिक. अर्जी देखून या उपरी, उपेक्षित
रजेची शिफारीस करी, परी त्या पेढीचे वरिष्ठाधिकारी, पूर्ण विचारी दयाळू, धनी मनाचा उदार, पाहुनी आपला इमानीचा कर, देई प्रेमाची अर्धी भाकर, पुढील चरितार्थ चालवाया. ऐसी ही सरकारी पद्धत, उत्तम पेढ्या ही प्रसंगोपात, प्रामाणिक सेवका निमित्त उत्तेजनार्थ अवलंबिती, परी ही भाकर माझा धनी, देईल काय मज लागुनी, पडेन जेव्हा मी बेकार होऊनी, ऐसी या चिंतनी पडले ते. 150 अवघा पगार माझा पगार, 500च्या पेन्शनावर, पडेल दिनचर्येचा भार, मनात विचार घोळत, पुढे झाली मौज, पहा बाबांचे नवल भोज, रघुनाथरावांचे कुटुंबाहित गुज, पुसती जे चोज परिसी जे. अखेरचा हुकूम व्हावया आधी, असता 15 दिवसांचा अवधी, तिया जाऊनी तियेच्या स्वप्नामधी, पुसती बुद्धी तयेस. 100 द्यावे माझी मनीषा, पुरेल ना तव मनीची आशा, बाई वदे हे काय पुसा, आम्हा भरवसा फुलाच, तिकडे ठराव अर्जीवर, रघुनाथराव इमानी नोकर, बहुत झाली सेवा आजवर, अर्धी भाकर द्यावी त्या, मुखे जरी वदले 100, 10 दिजले आणिक वर, ऐसे समर्थ करुणाकर, प्रेमानी वार भक्तांचे. आता परिसा अनेक एक, कथा सुंदर मनोरंजक, भक्त प्रेमोल्हासकारक, आनंददायक श्रोतया. डॉक्टर नामे कॅप्टन हाटे, बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे, बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे, दिदले ते गोमटे कथानक. हाटे राहती ग्वालेरी, बाबास देखती स्वप्ना माझारी, पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे उत्तर काय वदती, म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाट्यानी धरले पाय, जरी विसरलेले करू माय, तरुणोपाय कैसेनी. म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाट्यानी धरले पाय, जरी विसरलेले करू माय, तरुणोपाय कैसेनी. उठून बागेत गेले तातडी, खुडीली ताजी वाल पापडी, शिदा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली. ऐसी पाहुनिया सिद्धपूर्ती, हाटे ते सूपज समूप सरती, अवचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती हे ते कळले, तात्काळ हाट्यांचे झाले मन, पदात हे समस्त मिळवून, करावे बाबास प्रत्यक्षार्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस, परी तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस, वृत्तांत साध्यंद कळविला स्नेहास, विनविले शिर्डीस जावे स्वये, टपाल मार्गे येईल पैसा, शिदा घ्यावा योग्य तैसा, शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही, उरला पैका सवे न्यावा, शिदा समवेत बाबास द्यावा, चरणी वंदुनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून. पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले, पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपले ते आले, ते होते जियेबाईचे माथा, तेच बोलावून पाहू जाता, शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते. मग ते सर्व साहित्य आणले, महाराजासी सादर केले, त्यांनी निमोन करा ते दिधले, उदीक निवेदिले शिजवून. पुढे बाबा भोजना बैसता, वरण भातादिका न शिवता, शेंगाच तेवढ्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले. शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या, हाट्याना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा, जयामनी जैसा भाव तैसाच
की हा हट्यांचा अनुभव पुढील कथेचा परिसावा नवलाव गोड लाघव साईंचे. साई हस्तस्पर्श पुत असावा एक रुपया ग्रहात इच्छा उद्भवली हाटेंच्या मनात पूर्वीत मनोगत तो साई. मनाच्या वृत्तीच्या कोट्यानुकोटी त्यागून ओखटी धरावी गोमटी मग पहा साईंची कैसी हतवटी उभाच पाठी भक्तांच्या होता ऐसी सदिच्छा निर्माण सकळ भावया न लगे क्षण निघाला एक स्नेही तत्क्षण साई दर्शन कामुक. वृत्ती असावी मात्र गोड नवल सो साई पुरवितो होड जया सद्वृत्तीची आवड तयाचे कोड त्या हाती तव हाटे एक रुपया देती तया स्नेहाशी अतिप्रीती म्हणती नका पळू देऊ विस्मृती घाला हा हाती बाबांच्या. स्नेही जेव्हा शिर्डीस गेले तात्काळ बाबांचे दर्शन घेतले चरण तयांचे माथा वंदिले सन्मुख बैसले बाबांचे दक्षिणे लागी कर पसरिता आपुली दक्षिणा दिधली प्रथमता की बाबांनी किशात सुदिली अवलंबिता काढी तो मागुता हाट्यांची तोही रुपया जोडून करी ठेवी बाबांच्या करतलावर म्हणे ही दक्षिणा मज बरोबर हाटे डॉक्टर पाठविती हा साई सर्व हृदयवासी हाटे जरी ग्वालेरी निवासी जाणुनी मनीषी तयांचे मानसी बैसेले रुपया निहाळीत होऊनी प्रेमोन्मुख बाबा रुपया धरिती सन्मुख नवल अवलोकिती लावूनी टक लोक टकमक देखती दक्षिणांगुष्ठेवरचे वरी उडवुनी झेलिती बाबा निज करी ऐसी क्रीडा करुणी क्षणभरी रुपया करीत ते परत म्हणती हा ज्याचा त्यास देई सवे हा उदीचा प्रसाद देई नेई न लगे आम्हास तुझे काही स्वस्थ राही म्हणे तया. घालुनी लोटांगण बाबांचे पायी उदी प्रसाद पाठवुनी ठाई देऊनी बाबांची आज्ञा तो घेऊनी बाबांची आज्ञा तो स्नेही आला निजग्रही ग्वालेरीस आलियावरी ग्वालेरी ते रुपया देऊनी डॉक्टरा ते कळविले सकळ वृत्तांता ते दाटले भरते हाट्या ते म्हणे मनी जैसा हेत केला होता जैसा संकेत जाणोनी माझे मनोगत पुरविला मनोरथ बाबांनी ऐसे वाटले हाट्यांचे मना परीही तरी त्यांची कल्पना कोण जाणील संतांची योजना प्रयोजना तयांच्या. हे जरी म्हणावे निश्चित तीच पहा दुसरी प्रचित ती तो याहून विपरीत ज्याचे मनोगत त्या ठावे एकाचा रुपया परत देती एकाचा तो खिशात सुदिती कारण काय वदावे निश्चिती काय चित्ती बाबांच्या. त्यांची कारणे तयास ठावी आपण केवळ मौज पहावी ऐसी गोड संधी न दवडावी कथा परिसावीत ये अर्थी एकदा वामन नार्वेकर जयास बाबांचे प्रेम अपार आणिला एक रुपया सुंदर भक्ती पुरसर अर्पाया. एका बाजूस कोरिली होती राम लक्ष्मण सीतापती दुजिया बाजूस रम्य मूर्ती होती मारुती बद्धांजळी. तया अर्पणी पोटी हेत हस्तस्पर्शा पाठी तो परत मिळावा उदी प्रसादासहित म्हणून हस्तात ठेविला कोणा मनी काय हृदगत बाबा हे सकळ जाणत तरी तो रुपया पडता हस्तात तात्काळ खिशात सुदिला वामनरावांचा मानस माधवरावांनी कळविला बाबास रुपया परत करावयास विनविले तयास अत्यंत. त्याला कसला द्यावयाचा आपणासही तो ठेवावयाचा वदले बाबा स्पष्ट वाचा वामनरावांच्या समक्ष तरीही तो देईल रुपये 15-20 याचे मोल या हा मी यासी देईन बहाल म्हणाले बोल तयाला.
मग त्या 1 रुपया लागी वामनरावाने लागी वेगी, तेही मिळवून जागोजागी बाबा लागी दिधले, तेही पूर्वोत खिशात ठेविले, म्हणती रुपयांचे ढिगार लाविले, तरी त्या रुपया सवेन तोले, उने ते मोले तया पुढे, म्हणती श्यामा तू हा तू घेई, असू दे हा आपुले संग्रही, देव्हाऱ्या माझी ठेवून देई, करीत जाई पूजन, आता ऐसे काय करिता, आता हे ऐसे काय करिता, विचारवायची कोणास सत्ता, साई योग्य जाणता, देता घेता समर्थ, असो आता ही कथा आटपता, विसावा देऊ श्रोतया चित्ता, जेने मननानी निधी ध्यासता, कथा परिसता घडावी, केले काय ऐकले श्रवण, पचनी न पडे मननाविन, वरी न घडता निधी ध्यासन, श्रवण निष्कारण होईल, तरी हे माड साईस शरण, धरी मस्तकी धरी साईंचे चरण, सकळ साधनांचे हे साधन, पुढील निवेदन पुढारा, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, स्वप्नकथानम नाम 29 अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.